कथित डान्सबारच्या वादावरून अनिल परब आणि रामदास कदमांमध्ये आव्हान प्रति आव्हानांचा सामना रंगलाय। जर सरकारने राजीनामा नाही घेतला तर त्यांची अब्रू अजून जाणार असल्याचा इशारा अनिल परबांनी दिला। तर दुसरीकडे हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा असं प्रति आव्हान कदमांनी दिलंय। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार गुण तिकडे मुली नाचवायला। चिंपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा मी जाहीर धिक्कार करतोय। योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून 4 ते 5 डान्सबार बंद केले आणि म्हणून हे ह्याला खटकताय। कारवाई मी तर सरकारमध्ये नाहीये, कारवाई काय आम्ही सांगून कोण करणार नाहीये। महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील। ज्या हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव आव्हान केलं। चल घेऊन दाखव। खुद्द महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्याच आईच्या नावे असलेल्या बारवरून अनिल परबांनी सरकारला आव्हान दिले। गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर फडणवीसांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय जेव्हा गृहराज्यमंत्री यांच्याच कुटुंबियांच्या मालकीचा बार वादात सापडलाय। स्वतः मुंबई पोलिसांच्या पंचनाम्यात मुंबईतल्या त्या बारमधून 22 बारबालांना ताब्यात घेतले गेले। मात्र गृहराज्यमंत्र्यांचेच वडील रामदास कदम त्यांच्या सरकारच्या पोलीस खात्याला चूक ठरवतायत। त्यावरून जर हिम्मत असेल तर माझ्या आरोपांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा कराच असं आव्हान अनिल परबांनी रामदास कदमांना दिलंय। की मी कागदपत्रांसकट आपल्यावरती पुरावा देणार आहे, जे पुरावे मी दिले आहेत। आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्यात हिम्मत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा। तुमच्यावरती हिम्मत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा आणि माझ्या हक्क टाकून बघ। म्हणजे काय धमकी देतोस तू? धमकी देतोस? अरे तुझ्या धमक्याला कोण बीक घालतंय रे? तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार, होय होणार। सुट्टी होती, रजा होती 2 दिवस आणि म्हणून हक्कभंग आम्ही टाकू शकलो नाही। तू आम्हाला म्हटला का कसला आव्हान करतोस रे तू? ते म्हणतात ना माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला। महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? काय दादागिरी भाषा करतोयस? तुझी अवकात काय आहे? तू नियम तुला सगळं माहिती आहे, वकील असं म्हणतोस ना? मग बाप दाखव, आता साध्य घाल। पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे, त्यांनी त्या मालकावर पण नाही, त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे। सारा वाद काय आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेऊयात। महाराष्ट्रात डान्स बारला बंदी आहे, त्याऐवजी फक्त बार आणि त्यासोबतच ऑर्केस्ट्रा याला परवानगी मिळते। म्हणजे बारमध्ये बारबाला नाचू शकत नाही, त्याऐवजी गिरायकांपासून एका विशिष्ट अंतरावरून कलाकार गाणी सादर करू शकतात। कांदिवलीत रामदास कदमांच्या मालकीचा सायली नावाचा बार आहे। कदमांच्याच माहितीनुसार बारचा परवाना, रेस्टॉरंटचा परवाना आणि बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवानाही त्यांच्या पत्नीच्या नावे आहे। मात्र गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी हे हॉटेल एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिलं। त्यामुळे तिथे काय चालतं याच्याशी आमचा संबंध नसल्याचं कदम सांगतात। शिवाय आमच्या मालकीचा डान्स बार नसून तो फक्त बार असल्याचाही कदमांचा दावा आहे। पण जर तिथे काही गैर घडलं असेल तर त्याला हॉटेल चालवणारा दोषी असून हॉटेलचे मालक नव्हे असा तर्क कदम देत आहेत। ही झाली पार्श्वभूमी। आता गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेलं हे हॉटेल वादात का आलंय ते पाहूया। काही दिवसांपूर्वी पनवेलमधल्या डान्स बारवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सूचनेनुसार छापे टाकून बारबालांना पकडलं गेलं। या कारवाया समाजसेवा शाखेतर्फे करण्यात आल्या। त्याच्या काही दिवसांनीच गृह खात्याच्या क्राईम ब्रांच युनिटनं कांदिवलीत थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावे असलेल्या बारवर छापा टाकला। पोलिसांच्याच पंचनाम्यानुसार छाप्यावेळी हॉटेलमध्ये 22 बारबालांना अटकेत घेण्यात आलं। पोलिसांनी पंचनाम्यात पैसे उधळणं, अश्लील हातवारे आणि 22 बारबाला यांचा स्पष्ट उल्लेख केलाय। मात्र रामदास कदम पोलिसांच्या दाव्याला खोटं ठरवतायत। कदमांच्या मध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी बारबाला नसून त्या महिला वेटर होत्या। पण अनिल परबांनी सभागृहात पोलिसांचेच कागदपत्र दाखवून सरकारला सवाल केले। त्यावर फडणवीसांनी यावर तथ्य असल्यास कारवाईचं आश्वासन दिले।
मी सभागृहातच नव्हतो, त्यामुळे त्यांनी काय आरोप केले मला माहीत नाही. मी नंतर त्यांच्याकडनं समजून घेईल आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्याच्यावर विचार करीन. अध्यक्ष सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी सगळी माहिती माझ्याकडे पाठवावी. माहितीत तथ्य असेल तर त्याची योग्य चौकशी केली. परंतु हे जे पितापुत्र आहेत पराक्रमी, यांना तर अक्कल शिकवावीच लागेल, धडा शिकवावाच लागेल. कारण ह्यांना सत्तेचा माज आलाय. आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या उन्मादामध्ये ते वागतायत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील. म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही. नियम मला चांगली माहिती आहेत. तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. माझं आव्हान तुला आहे. चल घेऊन दाखव. तुला नियम आहेत ना. सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना. दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे. या साऱ्यातला विरोधाभास म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पनवेलमधल्या डान्सबारवर कारवाई केल्यानं विरोधकांना खटकल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय. मात्र कदमांच्या मालकीच्या बारवर कारवाई पोलिसांनी केली असून सरकार आमचं नाही तर कदमांचंच असल्याचं उत्तर अनिल परबांनी दिलंय. आम्ही डान्स बार चालवणार नाही, डान्स बार फोडणार आम्ही आहोत. योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून 4 ते 5 डान्स बार बंद केलेत आणि म्हणून हे यांना खटकत आहे. त्यांना कदम कुटुंबियांना संपवायचा आहे. तो विडा उचलला उद्धव ठाकरेंनी. याच्यामध्ये अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतोय मातोश्रीत बसून. कारवाई मी तर सरकारमध्ये नाहीये. कारवाई काय आम्ही सांगून कोण करणार नाहीये. त्याच्यामुळे आमच्या राजकारणाचा भागच नाहीये. मला कळल्यावरती मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली. राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती आली. आता राजकारण असेल तर त्यांचं अंतर्गत राजकारण काय असेल ते त्यांना लख लाभो. असले पैसे खाऊ नयेत आणि त्या आईच्या नावावर तर बिलकुल खाऊ नयेत. याला मराठी भाषेत फार घाणेरडा शब्द आहे जो मी माझ्या संस्कृतीप्रमाणे वापरू इच्छित नाही. काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता योगेश कदमांवरती की साहेब त्या ऑफिसाला सोडा म्हणून. योगेश कदम म्हटलं नाही सोडणार, नाही सोडणार. मला आता बरंच नाही बोलेल वेळानंतर काय बोलच ते. दरम्यान खुद्द पोलिसांचाच पंचनामा असताना आणि गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेला बार वादात आलेला असताना भाजपच्या महिला नेत्या गप्प का, असा सवाल विरोधक करतायत. मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला सापडल्या. बारवाला महिलांवरती अत्याचार वाढलेले, हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत. कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या फडफडणाऱ्या सगळ्या? अगदी काय म्हणतात त्याला, राणा भीमादेवी थाटामध्ये पुढे येत होत्या. आज कुठे आहेत? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.